हाय, वेलकम टू माय चॅनल। तर हा व्हिडिओ लक्ष्मीपूजन स्पेशल गुलाबजामुनचा व्हिडिओ होता, पण मला अपलोड करण्यासाठी खूपच लेट झाला कारण सणाच्या दिवसात काम, पूजा, स्वयंपाक आणि सगळं सांभाळून व्हिडिओ करायला आवडतं। व्हिडिओ केलेले असतात, पण एडिट करायला इतका वेळ लागतो, त्याच्यामुळे तो अपलोड करायला लेट झालेला आहे। असो, तर मी ज्यावेळेस असं दिवाळीच्या फराळाची स्वयंपाकाची सुरुवात केली त्यावेळेस मी असे मस्त सॉन्ग वगैरे सुरू केले, देवाचे सॉन्ग सुरू केले आणि मी म्हटलं चला लक्ष्मीपूजन आहे तर एक गोड पदार्थ करून घेते। लक्ष्मीपूजनासाठी तर गोड पदार्थ लाडू असतो आमच्याकडे, तर स्पेशली लाडू बनवतात, पण माझे ऑलरेडी आदल्या दिवशी मी बनवून झाले होते। पण म्हटलं लक्ष्मीपूजन दिवशी एक सिंपल असा गुलाबजामुन रेडीमेड पॅक आहे माझ्याकडे, तर तो बनवून घेते आणि त्या निमित्ताने गोड पदार्थ होऊन जाईल आणि त्याप्रमाणे मी सुरुवात केली। आणि कसं सकाळपासून घरभर तयारी सुरूच असते। आपलं दिवाळी म्हटलं की आपले दिवाळीच्या अगोदर एक वीक, दिवाळी सुरू झाला की एक वीक, त्याच्यानंतरचं एक वीक असं पूर्ण आपलं डेकोरेशन, पूजा, स्वच्छ रांगोळ्या, तोरण, फुलांची सजावट हे सुरूच असतं। देवघराची साफसफाई, देवघर सजवण्याची तयारी हे सर्व सुरूच असतं आपलं। आणि कधी फराळाचे पदार्थ, कधी पूजेसाठी लागणारे साहित्य, एकदम धावपळ, पण तोच तर सणाचा आनंद असतो ना। आपण हाच तर सण आहे आणि तो उत्साहाने आपण साजरा करतो। लक्ष्मीपूजन दिवशी गोड पदार्थ असलाच पाहिजे, म्हणून मी ठरवलं गुलाबजामुन बनवायचे आणि रेडीमेड गुलाबजामुन मिक्स घेतला। पण तुम्ही विचार करा की रेडीमेड म्हणजे सोपं नाही। म्हणजे तुम्ही म्हणाल रेडीमेड जरी असलं तरी सिंपल आहे, होतं सिंपल आहे, बट त्यासाठी सुद्धा योग्य प्रमाण, योग्य तापमान आणि पिठाचं मळणं वगैरे एकदम प्रॉपर असणं गरजेचं असतं। नाहीतर मग पीठ जर व्यवस्थित मळलं नाही तर मग गुलाबजामुन व्यवस्थित असे फुलत नाही आहेत। आणि मी तसंच तयारी केली। मी म्हणजे थोडंसं दूध घालत पीठ तयार केलं आणि हाताने एकदम मऊ गोळा मळून घेतला आणि 15 ते 20 मिनटं म्हणजे जवळजवळ हाफ आवर्स तरी मी ते एका पॅकेटमध्ये, गुलाबजामच्याच पॅकेटमध्ये ते पिठाचा गोळा ठेवून दिला। पॅकेटवरती जशा इन्स्ट्रक्शन होत्या त्या पद्धतीने मी पाण्याचे प्रमाण वगैरे घेतलं। म्हणजे साखर वगैरे त्यांनी 700 ग्रॅम साखर सांगितली, मी थोडीशी 700 ग्रॅमच घेतली। जर सपोज तुम्हाला गोड आवडत असेल तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता। आणि 750 मिली पाणी सांगितलं होतं त्यांनी। आणि जे पॅकेटचं वेट होतं ते 200 ग्रॅम होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की 40 ते 50 म्हणजे आपल्या साईजनुसार, जर साईज मोठी असेल तर ते 40 बनतात आणि मीडियम साईज केले तर 50 बनतात, पण ते फुलून खूप मोठे होतात। माझे ॲक्च्युली 40च झाले होते आणि ते इतके फुलले। त्यामुळे तुम्ही बनवत असाल तर तुम्ही एकदम साईज मिडियमच घ्या, कारण तळल्यानंतर ते खूप मोठी साईज होऊन जाते। आता सुंदर छोटे गोळे हळूहळू मी तेलामध्ये गरम करून घेतले, म्हणजे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यात तळून घेतले आणि गोल फुललेले एकदम ब्राऊन रंगाचे झालेले गुलाबजामुन दिसले की सगळा मनाचा थकवा गेला आणि एकदम प्रसन्न झालं। आपण ज्याप्रमाणे ठरवतो त्याप्रमाणे आपल्या गोष्टी झाल्या की आपल्याला आनंद होतो, हे मी नेहमीच म्हणत असते आणि त्याप्रमाणे मीही बनवून घेतले आणि इतके छान झाले होते, सर्वांना फार आवडलं। आणि मी ज्यावेळेस असे काही काम करत असते तेव्हा श्रीशामध्येही येतच असते आणि मध्ये तिचं सुरूच असतं, आई हे दे ते दे, तिचं त्याप्रमाणे सुरूच होतं आणि मला ते आवाज येत होती। चला तर या पद्धतीने मी माझं लक्ष्मीपूजन दिवशी एक स्वीट पदार्थ बनवून माझं लक्ष्मीपूजन दिवाळी एकदम व्यवस्थित सेलिब्रेट केली आणि मी लक्ष्मीपूजनचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून देईल। तर हे अशा पद्धतीने एकदम फ्रेश माइंडने सर्व काही गोष्टी झाल्या।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअरही करू शकता. आणि चला तर अशा पद्धतीने आपण भेटत राहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुमचे काही सजेशन वगैरे असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.